हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी पौष्टिक असा सोयाबीनचा पराठा। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची हे आज आपण बघूया। हे बघा, इथे मी पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे। आता यामध्ये मी थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया। इथे मी छोट्या आकाराचे सोयाबीन घेतलेले आहे। तुम्ही छोटे किंवा मोठे कोणतेही सोयाबीन या पराठ्यासाठी वापरू शकता। आता हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यामध्ये 15 मिनिट शिजण्यासाठी ठेवायचे आहे। झाकण ठेवून मी आता हे गॅस बंद करून 15 मिनिट या पाण्यामध्येच हे सोयाबीन ठेवणार आहे। 15 मिनिट झालेले आहे। आता हे सोयाबीन आपण एका चाळणीने गाळून घेऊया। यातील गरम पाणी आता आपण काढून घेतले आहे। आता यावर आपण थंड पाणी टाकून घेऊया। इथे हे सोयाबीन खूप गरम असल्यामुळे यावर आपण थंड पाणी टाकून घेतले आहे। आता हे सोयाबीन आपण आणखी एका पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया। यामध्ये मी थंड पाणी टाकून घेतले आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे सोयाबीन स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आणि यानंतर हाताच्या साहाय्याने प्रेस करत आपल्याला यातील पाणी हे सर्व काढून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सोयाबीन या पद्धतीने कोरडे करून घ्यायचे आहे। हाताने प्रेस करून आपल्याला यातील जास्तीचे पाणी हे काढून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व सोयाबीन या पद्धतीने प्रेस करून त्यातील जास्तीचे पाणी हे या पद्धतीने पिळून घ्यायचे आहे। हे बघा, सोयाबीनचे या प्रकारे पिवळे पाणी हे निघत असते। आता हे कोरडे केलेले सोयाबीन आपण मिक्सर ग्राइंडरला बारीक असे वाटून घेणार आहोत। हे बघा, इथे मी हे मिक्सर ग्राइंडरला हलकेसे असे फिरवून घेतले आहे, जेणेकरून आपल्याला पराठा लाटताना आपला पराठा हा फुटणार नाही आणि छान असा पराठा आपल्याला तयार करता येईल। यामुळे आपण हे सोयाबीन या पद्धतीने मिक्सर ग्राइंडरला वाटून घेतले आहे। आता राहिलेले सोयाबीनही मी याच प्रकारे बारीक करून घेतले आहे। आता पॅनमध्ये तेल छान असे गरम झाले आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता, मोहरी, जिरे, यानंतर बारीक अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये टाकून घेणार आहे। अगदी बारीक असा आपल्याला कांदा पराठ्यांसाठी चिरून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा कांदा हलकासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथे आपला हा कांदा छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। तेही आपण यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आता यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून घेऊया आणि तोही आपण अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे। पराठा बनवण्यासाठी तुम्ही जेही स्टफिंग बनवणार आहे ते अगदी बारीक असे तुम्हाला करून घ्यायचे आहे, जेणेकरून पराठा हा फुटणार नाही। टोमॅटो हा छान असा शिजावा यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेतले आहे। आता आपण हे सर्व छान असे फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण हळद, यानंतर लाल मिरची पावडर, चवीनुसार गरम मसाला आणि थोडेसे धने पावडर मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। हे सर्व आपण यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया। बारीक वाटलेले सोयाबीन हे टाकून घेऊया। आता आपण हे यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। इथे आपले हे पराठ्यांसाठी जे स्टफिंग आहे ते आता छान असे चविष्ट असे स्टफिंग इथे तयार झालेले आहे। सोयाबीनचे हे स्टफिंग मला थोडेसे ड्राय वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडेसे तेल टाकून घेणार आहे। इथे मी एक पळी तेल यामध्ये टाकून घेतले आहे। आता आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊया। पराठ्यांसाठी लागणारे स्वादिष्ट आणि चविष्ट असे सोयाबीनचे स्टफिंग आपले इथे हे तयार झालेले आहे। आता आपण ते 15 ते 20 मिनिट थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया।
हे बघा, इथे आपले सोयाबीनचे स्टफिंग हे थंड झालेले आहे. आता आपण पराठा बनवण्यास सुरुवात करूया. पराठा हा आपण गव्हाच्या पिठापासून म्हणजे चपातीसाठी जे आपण पीठ मळतो त्याच पिठापासून आपण हे पराठे बनवणार आहोत. पराठे हे तुम्ही कोणत्याही शेपचे तुम्हाला ज्या पद्धतीने अगदी सोपे वाटेल त्या प्रकारचे तुम्ही हे बनवू शकता. इथे मी स्क्वेअर साईजचा पराठा हा बनवणार आहे. यासाठी मी हा उंडा या पद्धतीने सर्कल साईजचा लाटून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे स्टफिंग टाकून घेऊया. सोयाबीनचे स्टफिंग हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता. यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही सर्कल साईजची जी चपाती आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण या चपातीला स्क्वेअर साईजचा शेप देऊ शकतो. आता हा स्क्वेअर साईजचा उंडा आपल्याला सर्व साईडनी प्रेस करून घ्यायचा आहे आणि यानंतर पीठ लावून आपण आता हा पराठा लाटून घेऊया. मुलांना हे वेगवेगळ्या आकाराचे शेपचे पराठे खाण्याचे आवडतात. त्यामुळे तुम्ही ट्रायंगल शेप, सर्कल शेप किंवा स्क्वेअर शेपचे पराठे हे बनवू शकता. तवा गरम झालेला आहे. आता यावर मी बटर टाकून घेतले आहे. तुम्ही हा पराठा तूप, तेल किंवा बटर टाकूनही भाजून घेऊ शकता. इथे मी बटर टाकून हा पराठा भाजून घेणार आहे. हे बघा, इथे मी स्क्वेअर साईजचा हा पराठा लाटून घेतलेला आहे. यावर भरपूर असे बटर लावून आपण हा पराठा भाजून घेऊया. हे बघा, इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. आता आणखी एका वेगळ्या शेपमध्ये तुम्ही हा पराठा कसा बनवू शकता हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे बघा, इथे मी हा पिठाचा उंडा अंडाकृती शेपचा लाटून घेतला आहे आणि त्याचे 2 भाग करून या पद्धतीने मी त्यावर भरपूर असे तेल लावून घेतले आहे आणि यानंतर सर्व त्याच्या कडा आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे आणि हा पिठाचा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझा अंड्याचा पराठा हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी या प्रकारे पराठा कसा बनवायचा हे दाखवलेले आहे. हे बघा, ही चपाती आपल्याला अगोदर तव्यावर या पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि यानंतर उलटणीच्या साहाय्याने हे बघा, इथे आपल्याला या चपातीचे 2 सेपरेट भाग करून घ्यायचे आहे. उंड्याला आपण तेल लावल्यामुळे ते अगदी सहज असे मोकळे होतात आणि यानंतर या भागावर आपण हे सोयाबीनचे स्टफिंग टाकून घेतलेले आहे आणि यावर आपण चपातीचा दुसरा भाग हा ठेवून यावर बटर टाकून हा अगदी खरपूस असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा पराठा तुम्ही बनवून यामध्ये कुठलेही स्टफिंग हे भरू शकता. तुम्ही कुठलीही सुकी भाजी या प्रकारे चपातीमध्ये भरून मुलांना हा पराठा बनवून देऊ शकता. यामध्ये तुम्ही मेथीची भाजी, गवारीच्या शेंगा, भेंडीची कुठलीही भाजी तुम्ही अगदी सहज पराठा न फुटता तुम्ही तयार करू शकता. हे बघा, इथे आपले हे दोन्ही पराठे तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी ही पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये.